आणि यानंतरची बातमी भाजपच्या स्थापना दिवसाची। भाजपचा 47वा स्थापना दिवस या निमित्तानं देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मुंबईमधल्या प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण पार पडलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केशव उपाध्ये यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित होते। भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्यात। सामान्य कार्यकर्त्यापासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास फक्त भाजपमध्येच शक्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। राष्ट्र प्रथम या मंत्रासह भाजपचा विस्तार झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं। 46 वर्ष त्यागाची, 46 वर्ष समर्पणाची अशा भूमिकेतून कार्यकर्ता हा झटला आणि देशाला वसुदैव कुटुंबम या विचारधारेबरोबर घेऊन जाण्यासाठी गाव खेड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा देशातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला। आज आम्ही सर्वजण ती प्रथा आणि परंपरा पुढे नेण्याचं काम करतो। आजच्या या ध्वजारोहणाच्या निमित्ताने ज्या वेळेला हा मान भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला मिळाला आहे, मला स्वतःला भाग्यवान समजतो। 6 एप्रिलला 1980ला भाजपाची स्थापना मुंबईतच झाली आणि आज देशातला सगळ्यात पहिलं फ्लॅग होस्टिंग ध्वजवंदन हे मुंबईत महाराष्ट्रातच पुन्हा एकदा झालं। त्यामुळे महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा देतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। प्रखर राष्ट्रवादाची आणि विकासाची भूमिका घेऊन 1980 साली सुरू झालेला प्रवास आज आपण बघतोय। त्यावेळी जे अटलजींनी स्वप्न बघितलं होतं, सूरज उगेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा, आज ते सिद्ध झालेलं दिसतंय। आजपासून पुढचा आठवडा माननीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार आपण महाराष्ट्रामध्ये एक उत्सव साजरा करतो आहोत। त्याची सुरुवात माननीय प्रदेशाध्यक्षांनी केली आहे। आणि भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह देशवासियांना आवाहन केले। आपण देशाला घुसखोरी, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि वसाहतवादी मानसिकता यासारख्या आव्हानांपासून मुक्त केलंच पाहिजे। या दिशेने केलेल्या आपल्या प्रयत्नांचे भूतकाळात सकारात्मक परिणाम दिसून आलेत आणि भविष्यातही असाच परिणाम होत राहील असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला। साहेबांना विनंती करतो की आपण हर चुनौतियों का सामना करने के लिए भारतीय जनता पार्टी ईमानदारी से कोशिश करती है। आज भी करते हैं, आगे भी करते हैं। पहले भी सकारात्मक नतीजे मिले हैं, आगे भी सकारात्मक नतीजे मिलने वाले हैं। साथियों, अंग्रेजों के दौर के सैकड़ों काले कानूनों का अंत, लोकतंत्र के लिए नए संसद भवन का निर्माण, सामान्य समाज के गरीबों के लिए 10% आरक्षण, कानून बनाकर 3 तलाक पर रोक, सीएए का कानून, अयोध्या में राम मंदिर का निर्माण, ऐसे कितने ही काम है जो भाजपा के ईमानदार प्रयासों का नतीजा है। और हमारा मिशन अभी भी जारी है। यूनिफॉर्म सिविल कोड, 1 नेशन 1 इलेक्शन, ऐसे सभी विषयों पर आज देश में एक गंभीर चर्चा भी हो रही है और इस दिशा में सकारात्मक प्रगति भी हो रही है। साथियों, हमारा लक्ष्य है विकसित भारत का निर्माण, आत्मनिर्भर भारत का निर्माण, और इस लक्ष्य की प्राप्ति के लिए हम निस्वार्थ भाव से लगे रहेंगे। आणि राज्यभरातून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून स्थापना दिन साजरा केला जातोय। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये ध्वजवंदन पार पडलं।
ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त धुळे शहरातल्या मालेगाव रोडवरच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पक्ष ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला। पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। येवला शहरातही भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत वंदे मातरमची घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरमधल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा वर्धापन दिन साजरा केला। संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। भाजपच्या मराठवाडा विभागीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यावेळी उपस्थित होते। या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं।